कारण आज देवा विना जीवन जगणारे लोक नेहमी चाचपडत आहेत. आत्मिक जीवनात त्यांच्या पूर्ण अंधार आहे आणि अंधार असल्या कारणानं त्यांना पुढचं काही दिसत नाही. म्हणा प्रभू येशूने आमचे डोळे उघडले आहेत. कोणते डोळे उघडले आहेत? म्हणा आत्म्याचे डोळे उघडले आहेत. तुम्हाला माहित आहे शरीराला देखील दोन डोळे आहेत आणि आत्म्याला देखील दोन डोळे आहेत. येशू प्रभू की तर आत्म्याचे डोळे तुमच्या आणि माझ्या उघडले गेलेले आहेत आणि ते आहे देवाच्या वचनाने उघडले आहेत. जोरदार आपण टाळ्या वाजवू प्रभूच्या गौरवासाठी. तर आता वचन क्रमांक आपण 6 कडे येऊया. वचन क्रमांक 6 तुम्हाला आणि मला काय सांगत आहे किंवा शिकवत आहे? परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान मोआब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनासह परत जाण्यास त्या निघाल्या. तर आता एका तुम्ही आणि सुनेचे नाव वाटतं काय आहे सांगा मला? एकीचं नाव आहे रूथ आणि एकीचं नाव आहे म्हणा अर्पा. आणि तुम्ही आम्ही पाहतो की अर्पा जी आहे तिचा नवरा वारल्यानंतर ती आपल्या सासूला सोडून निघून गेली. म्हणजे कुठे गेलेली? जगामध्ये गेली. पुन्हा तिना मूर्ती पूजा चालू केली. परंतु या ठिकाणी दुसरी एक आहे तिचं नाव आहे रूथ. ती रूथ आपल्या सासू संग कशी राहिली? म्हणा एक निष्ठ राहिली, विश्वासू राहिली. एक सून सासूला सोडून गेली आणि एक सून जरी विधवा झाली ती सासूला बिलगून राहिली. दोघींच्या समोर निर्णय ठेवला होता की तुम्ही तुमच्या माहेरी जा. एक गेली परंतु दुसरी गेलेली नाही. आता तिच्या मुलांचे नाव पहा. एकाचे नाव आहे महलो व दुसऱ्याचे नाव आहे खिल्लो. काय नाव आहे बघा? खिल्लो आणि महलो. आता असे जर नाव जर ठेवले आपण तर काय होतंय? त्या काळामध्ये असे नाव ठेवण्यात आलेले आहे. येशू प्रभू की तुम्हाला कळाला ना? आता सविस्तर खालच्या वाचना. यहुदात आता दुष्काळ राहिलेला नाही. बघा परिणाम मला सांगण्याचं तात्पर्य हे आहे की देवाच्या घरात येणारे जे लोक आहेत म्हणा मी देवाच्या घरात आलेलो आहे. आत्मिक जीवनामध्ये म्हणा सगळं आत्मिक जीवनामध्ये मला भरपूर आनंद आहे. म्हणा मला भरपूर आनंद आहे आणि ते म्हणजे देवाचं वचन आहे. आता बघा या ठिकाणी जो देश घर सोडले, घर सोडलं म्हणजे देवाचं घर सोडले. कोणतं घर? देवाचं घर सोडून जगामध्ये जाणं. त्यांचा डिसिजन हाच आहे. काय आहे? बोला काय आहे? देवाचं घर, देवाची उपस्थिती, देवाच्या चरणाजवळ बसणं, देवाच्या आज्ञाचं पालन सोडणं आणि जगिक जीवनामध्ये जाऊन आपल्या इच्छेप्रमाणे जसं जगता येईल तसं जीवन जगणं. त्याचा परिणाम या परिवाराने भोगलेला आहे. आपल्या परिवारात हे घडू नये म्हणून आज परमेश्वर म्हणतो तुम्ही देवाच्या घरात टिकून राहा. आत्मिक जीवनामध्ये तुम्ही आणि मी उपवासी राहणार नाही. येशू प्रभू की काय राहणार नाही? बोला. आणि त्या दोन बायका जर तुम्ही आम्ही जरी पाहिल्या आता बघा ही जी नामी आणि त्याच्या सुना आहे या विश्वासू होत्या का? बोला
नाही. मवाब देशातून त्या स्त्रिया आपल्या मुलांसाठी त्यांनी करून आणल्या सुना. त्या सुना ज्या आहेत अविश्वासू सुना होत्या. आता खूप लोकांना असं वाटतं ना, पोराचे लग्न आहे ना, केली ती केली, तिकडची सून काय होतं त्याला, त्याचा परिणाम इथे बरं का. आपल्या पोरांना बायको जर करायची किंवा सून जर आणायची म्हटली ना, ती विश्वासणारीच बघायची. कशी बघायची बोला सगळं, हे प्रोफेसी आहे. विश्वासणारी सून आणायची. आणि जरी जावई जरी पाहायचा असेल तरी तो कसा पाहायचा, देवा माता नाही पाहायचा, देवाची प्रभू येशूची सेवा कार्य करणारा पाहिजे. आपण चर्च मध्ये येतो, प्रार्थनेला येतो, विश्वास ठेवतो, देवाची भक्ती करतो. आपल्याला जे देवाने संतान किंवा देवाने लेकरं दिलेले आहेत, कोणती सून आपल्या घरात आणायची नाही. आज पडसाद तुम्ही आम्ही जगामध्ये जे मोर्चे निघतात ना, त्याचं रिझन हेच आहे. ते कारण वेगळं आहे, पण त्याची काय केली आहे, पडळकर साहेबांनी ती गोष्ट दाबून धरलेली आहे. त्याची घटना तशी झालेलीच नाही, पण त्यांनी त्याच्यावरती जोर दिलेला आहे की जी काही सून त्या व्यक्तींच्या कुटुंबामध्ये गेली, ते कुटुंब जे आहे, परिवार जे आहे, ते विश्वासणार आहे. पण जी सून त्या ठिकाणी आणली, ती सून विश्वासू नव्हती. आणि मग ते असा दाब त्याच्यावरती देत होते की त्या सुनेने बायबल वाचावं, प्रार्थना करावं, आणि घरामध्ये जे आहे पूजा अर्चना ती करू नये, तर बायबलच्या वचनाप्रमाणे करावं. आणि म्हणून त्या व्यक्तीने त्यांना जबरदस्ती सुनेवरती केले, आणि म्हणून त्या सुनेने आत्महत्या केली. म्हणजे तिची इच्छा होती की मी धर्मांतर करू नये, असं त्यांनी त्या शब्दावरती जोर दिला. पण वास्तविकरित्या जर तुम्ही आणि जरी पाहिलं तर कायद्यामधून, पोलीस स्टेशन मधून ज्यावेळेस घटना बाहेर निघाल्या, तर असं सांगितलं जात आहे की त्या मुलीवरती कुठलाही दबाव नव्हता आणि काहीच नव्हतं. म्हणजे बघा, एक राजकारण काय असतं ना, इथून कळतं. येशू प्रभू की. म्हणून आपल्या घरामध्ये सुना आणताना किंवा जावई करताना कशा आणायचे, कोणताही कोणी गळ्यात घालून घ्यायचा नाही. पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुम्हाला प्रॉब्लेम झाले का पास्टरला पण प्रॉब्लेम आहे, येऊन जाऊन इकडे पास्टरकडे येणार सगळ्या गोष्टी. मग लोक म्हणतात पास्टर शिकवतात काशे हे ते असं तसं नाही. तुमच्या घरात भांडणं व्हावे ही माझी इच्छा नाही, आणि ज्या देवाची मी सेवा कार्य करतो त्या देवाची पण इच्छा नाही. तुम्हाला वाटत असेल आज होऊन जात, त्याला काय होतं, ती सून येईन आमच्या घरामध्ये आणि मग विश्वासू बनल, ती कदाचित एखादी बनू शकते जर तुम्ही प्रार्थना करणारे लोक असाल तर. फॉर एक्झाम्पल, सून ऐक नाही, आता थोड्या वेळ धरा, सून आपल्या घरामध्ये आलेली आहे, ती विश्वासणारी आहे, पण तुमचं पोरग विश्वासणार नाही. कदाचित ती सून त्याच्याबरोबर लग्न करून, कदाचित 100% नाही सांगू शकत, गॅरंटी नाही सांगू शकत, कदाचित ती सून आपल्या नवऱ्याला बदलू शकते. ती जर प्रार्थनेत राहिली तर, उपवासात राहिली तर तिनं आपल्या नवऱ्याचं तारण करू शकते, अन्यथा होणार. आता मुलगा धरा, तर मुलगा कट्टर विश्वासू आहे प्रभू मध्ये, आणि तो जर प्रार्थनाशील आहे, आणि घरच्यांच्या फोर्समुळे किंवा जबरदस्तीमुळे त्याने जर विधर्मी मुलगी घरच्यांमुळे जर केलेली असेल, कदाचित तो विश्वासू राहिल्यामुळे ती बदलू शकते पूर्ण. ध्यानात ठेवा. पण आता गाडीचे दोन्ही जर चाक जर फेल असतील तर मग अवघड. गाडीचं एक चाक म्हणा, हा नाही मी करीन, मी बदलीन माझ्या नवऱ्याला, बदलीन माझ्या नवऱ्याला, बदलीन माझ्या बायकोला. पण काय होतं माहिती का, ती पोरगी ना त्या घरामध्ये गेल्यानंतर तिचा विश्वास कमी 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 होत,
ती प्रार्थनेला येत नाही, ती चर्चला येत नाही, ती मंदिराला येत नाही, ती घरामध्ये आराधना करत नाही, काहीच नाही. देवाच्या उपस्थितीत आल्याशिवाय तिचा विश्वास वाढत नाही. आणि मग त्या घरामध्ये ती मुलगी जर टाकलेली असेल किंवा दिलेली असेल, ती जर चर्चला त्या ठिकाणी जाऊन लग्न झाल्यानंतर जर जात नसेल, तिचा विश्वास मरून जाणार. आणि ती काय होणार, त्यांच्या प्रमाणे संस्कार रीतिरिवाज जे असतात ती करणार. तिचा विश्वास मरणार, तिचं तारण ती गमवू शकते. कालांतराने या परिवारामध्ये ती घटना घडलेली आहे. कालांतराने ती पुढे पण होऊ शकते त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबामध्ये. सांगता तुम्हाला आणि मला येणार नाही. म्हणून आपल्या बुद्धीवरती असा खेळ मांडू नका. मी माझ्या पोराला अशी सून करून आणि ती प्रार्थना करणारी नसेल, ती बदलन उद्या, ओ पास्टर सोडा, जाऊ द्या, आमच्या पद्धतीने करू आम्ही. तुम्ही करा तुमच्या इच्छेप्रमाणे. मी हेच वचन घेऊन आलोय आज. हालेलुया. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कराल, पण त्याचे परिणाम तुम्हाला आज बरे वाटते, उद्या तुम्हीच भोगायचे ते. उद्या ते घेऊन प्रकरण पास्टरकडे यायचं नाही. सावधान मंडळीतल्या लोकांना. एवढं आपल्या लेकरांना लहानसं मोठं करायचं, सगळं काही करायचं, शिकवायचं, घडवायचं, बनवायचं. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायच्या, त्यांना चर्च मध्ये आणायचं, त्यांना गाणे माहिती, वचन माहिती, सर्व त्या लेकरांना माहिती. पण लग्नाची वेळ आली, विवाहाची वेळ आली का मग कोणाच्या गळ्यात घालून देऊ नका पोरपुरी. जेवढं तुम्ही आज हसत आहात प्रभूच्या मंदिरामध्ये, कोणाच्या गळ्यात घालून दिल्यानंतर पोरगा आणि पोरगी उद्या रडायला तुम्ही मोकळे. आणि तुमचा अश्रू कोणी पुसू शकणार नाही, लक्षात ठेवा. कालांतराने कोर्ट होईल, कालांतराने न्यायाधीशासमोर उभा राहावं लागेल. ते भांडण 4 वर्ष 5 वर्ष किती वर्ष चालेल आपल्याला ठाऊक नाहीये. येशू प्रभू की बोला सगळेजण, येशू प्रभू की. म्हणून आपल्या पायावर धोंडा दगड पाडून घ्यायचा नाही. म्हणा सगळेजण आमेन. म्हणा सगळेजण आमेन. जागे आहात का? चला, इथपर्यंत समजलं. वचन 6 कडे या. आता फार सुंदर वाचले. म्हणून मोआब देशामध्ये म्हणजे जुन्या जीवनामध्ये परत प्रभूकडे जर तुम्ही आले तर एंट्री करू नका. परत जुन्या जीवनातलं उकरून तिकडं आणू नका, इकडं मिक्स करू नका. मोआब देश हे सांगत आहे, जुन्या जीवनाकडे जायचं नाही. ख्रिस्ताकडे आले, स्वामीकडे आले, प्रभूकडे आले तर त्याच्याकडे बघा आणि त्याला धरून करा काय करायचं ते. नाही तर उद्या रडायला माणूस राहणार नाही. येशू प्रभू की. चला, वचन क्रमांक 6 कडे आता आपण येऊ. यहुदात आता दुष्काळ राहिलेला नाही. परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे. म्हणा आमेन. आणि त्याने त्यांना अन्न पुरवले आहे. म्हणा आमेन. असे मोआबात नामीच्या बोला पुढे काय कानावर आले तेव्हा तिने घरी परत जायचे आणि तिच्या सुनाही तिच्या बरोबर जायला तयार झाल्या. आता नामी या शब्दाला 2 अर्थ आहेत. म्हणा, एक मनोहर. मनोहरचा अर्थ काय होतो? मनोरम. हा, त्याचा अजून अर्थ काय होतो? मनोहर. मनोहर कशाला म्हणतात मॅडम सांगा? मनोहर म्हणजे काय? हालेलुया. पण तिच्या जीवनात देवाला सोडल्यानंतर जी घटना झालेली आहे ती स्वतःला कडू म्हणायला लागलेली आहे. मग तिला आपल्या स्वतःला ज्यावेळेस ती आता ह्या गावामध्ये दुष्काळ हटला आणि दुष्काळ हटल्यानंतर तिनं आपल्या गावामध्ये परत जाण्याची काय केली? बोला काय केली? तयारी केली. गावात जाण्याची
तयारी केली, पण गावात ज्यावेळेस ती यायला लागली त्यावेळेस तुम्ही आणि मी पाहतो ती लोकांना काहीतरी म्हणायला लागली, मला मनोरम म्हणू नका, मला मारा म्हणा, मला मारा म्हणा, मला कडू म्हणा, कारण मी देवाचं घर, देवाचं मंदिर, देवाची सेवा सोडून मी बाहेर गेले आणि त्याचा परिणाम मी भोगलेला आहे. त्याच्यामुळे ती लोकांना म्हणती, मला चांगलं म्हणू नका तुम्ही. आता मी पहिले देवाच्या घरात होते, फार चांगली होते, फार आशीर्वादित होते, पण जसं देवाचं घर मी सोडून गेले तर माझ्या जीवनात काय आलं, सगळा कडूपणा आला. ती म्हणते लोकांना, मला चांगलं म्हणू नका, मला मनोरम म्हणू नका, तर मला कसं म्हणा, कडू म्हणा, कडू म्हणा, कडू. हा, दुसऱ्या भाषेत दुःखी स्त्री, दुःखी बाई, वेदनाने पिडलेली, त्रासांनी पिडलेली अशी बाई ती म्हणते, असं मला म्हणा आता, कारण चांगलं मी सगळं सोडलेलं आहे. येशू प्रभू की, येशू प्रभू की, सगळेजण म्हणा येशू प्रभू की. तर तुम्ही आहात का देवाच्या घरात? सांगा, शेजाऱ्याला सांगा, शेजाऱ्याला सांगा, मी देवाच्या घरात आहे, मला देवाचं घर सोडायचं नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे देवाबरोबर राहायचं, देवाबरोबर बोलायचं, देवाचं ऐकायचं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जगायचं आम्हाला. बस, हे घर सोडून गेलं वाटोळ कोणाचं होणार? येशू प्रभू की. आता 6 वचनामध्ये तुम्ही आणि मी या ठिकाणी पाहतो, नामी आणि या ठिकाणी तिची एक सून आहे, तिचं नाव आहे रूत. काय आहे सांगा? रूत या नावाचा अर्थ काय? आता कोणाला माहित असेल तर सांगा. हा, हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, हो कैसी घडे तव सेवा. आणि आता आम्ही पाहतो की नामी आणि रूत त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा डिसिजन घेतलं, निर्णय घेतला, आणि नामी आणि रूत यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला पुन्हा एकदा कृपेच्या घरामध्ये जायचं आहे. याचा अर्थ काय होतो? म्हणा कृपा, म्हणा सगळेजण. हा, आपल्याही जीवनामध्ये आपण निर्णय घ्या. जरी तुम्ही चुकलेले आहात, त्याचा परिणाम जगामध्ये जाऊन तुम्ही भोगलेला असेल, परंतु आता परत देवाच्या घरामध्ये तुम्ही वळाले पाहिजेत. परत त्या देवाची, त्या प्रभूची तुम्हाला आणि मला आठवण झाली पाहिजे की मी देवाच्या घरात होतो तेव्हा मी आशीर्वादित, शांतीचं जीवन जगणारा व्यक्ती होतो. पण जेव्हा मी देवाचं घर सोडलं, देवाचं मंदिर मी सोडलं, त्याचे परिणाम त्या प्रत्येक माणसाने आज भोगलेत. जे जे देवाचं घर, देवाचं मंदिर, देवाची उपस्थिती, जीवनाची भाकर सोडून या जगामध्ये जातील, त्यांच्या जीवनात ते परिणाम भोगल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील देवाची नजर त्या लोकांवरती आहे, ते जगामध्ये गेले तरी. जरी ते चर्चला येत नाही, देवाच्या उपस्थितीत बसत नाही, जरी ते बायबल वाचत नसतील, प्रार्थना करत नसतील, पण देवाची नजर तरी देखील त्यांच्यावरती आहेच.
देव आशेने त्यांच्याकडे पाहत राहीन. आज माझा मुलगा परत येईल, आज माझी मुलगी परत येईल.